नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो 11th सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल आणि इट्स मेजरमेंट। त्यामधली एक्सरसाइज नंबर 1.2 मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट किंवा एक्सरसाइज नंबर 1.1 वरती चर्चा केली आणि 1.1 जर तुम्ही नसेल बघितले, बऱ्याच व्हिडिओ आपण जवळपास 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत 1.1 वरती। त्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.1 शी रिलेटेड ज्या काही व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत, तर त्या तुम्ही बघून घ्या। तर जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, आपल्याला हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तो समजून घेण्याच्या अगोदर काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे काही कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं खूप गरजेचं आहे। कन्सेप्ट समजून घेऊयात। बघा काय कन्सेप्ट येतं की बघा आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर, आपल्याला या दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे। आता आर्क कशाला म्हणतात? आता बघा माझ्याकडे जर का अशा प्रकारे एक सर्कल असेल आणि त्या सर्कलमध्ये समजा मागच्या वेळेस आपण बघितलं, समजा इथं आपल्याकडं आपण जर विचार केला, इथं बघा ए एक्स आणि बी ही काय झाली, आर्क झाली। ह्याच्यामध्ये आर्क कोण, ए एक्स बी एक आर्क झाले। ओके, आर्क ऑफ सर्कल, सर्कलची ही झाली आर्क। ओके, आता ह्या आर्कची लेंथ काढायचा एक फॉर्म्युला आहे। आता समजा इथं एक थीटा जर तुम्हाला दिला असेल आणि ही रेडियस तुमची आर, तर या लेंथ ऑफ ॲन आर्क बरं का, लेंथ ऑफ ॲन आर्क। ओके, आणि दुसरा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे एरिया ऑफ सेक्टर। एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत बघा। पहिली गोष्ट लेंथ ऑफ ॲन आर्क, आर्कची लेंथ काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे। लेंथ ऑफ आर्कला आपण एस म्हणतो, त्याला एस म्हणायचं। लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस इज इक्वल टू आर थीटा, हा फॉर्म्युला आहे। आता याच्यामध्ये थीटाची जी काही व्हॅल्यू आहे ती रेडियनमध्ये असणार आहे। थीटा तुमचा रेडियनमध्ये असणार आहे। मागच्या वर्षी 10th स्टँडर्डला जर तुम्ही बघितलं तर लेंथ ऑफ ॲन आर्कचा फॉर्म्युला तुम्ही बघितला, थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर, अशा प्रकारचा एक फॉर्म्युला तुम्ही मागच्या वर्षी बघितला होता। परंतु या वर्षी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू आर थीटा। ओके, आणि एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय बघा, हा सगळा पार्ट आहे बघा, हा जो पार्ट आहे सगळा याला आपण सेक्टर म्हणू शकतो। ओके, एवढा भाग जो आहे त्याला सेक्टर म्हणायचं। आणि याचा फॉर्म्युला काय बाबा, 1/2 आर स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर काढायचा। ओके, तर आता हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। याच्यासोबत आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो। आता हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, ज्यावेळेस तुम्हाला रेडियस दिली असेल किंवा थीटा दिला असेल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार। परंतु जर तुम्हाला बघा या ठिकाणी लेंथ बघा आणखी एक फॉर्म्युला आहे 1/2 इंटू आर स्क्वेअर। आर स्क्वेअर म्हणजे काय, आर इंटू आर आणि हा थीटा, बरोबर। आता काय होईल पुढे बघा, 1/2 आर आपल्या जाग्यावरती आणि इंटू आर थीटा म्हणजे काय असतो, आर थीटा म्हणजे लेंथ ऑफ ॲन आर्क असतो। लेंथ ऑफ आर्क म्हणजे यस, आर थीटा म्हणजे यस। म्हणजे जर तुम्हाला कधी कधी काय होईल की लेंथ ऑफ ॲन आर्क दिली जाईल आणि त्याचबरोबर रेडियस दिली जाईल तर हा फॉर्म्युला, तर दोघांपैकी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकता। तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून हे लिहून घ्या, कारण दोन्ही फॉर्म्युला खूप महत्त्वाचे आहेत या प्रॅक्टिस सेटसाठी। हे फॉर्म्युले जर नसेल माहिती तर ही एक्सरसाइज आपल्याला समजणार नाही, ठीक आहे। तर आता या एक्सरसाइज मधले काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात। बघा मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 1 बघा तुमच्या स्क्रीनवरती, एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत, अजिबात अवघड प्रश्न नाही आहेत, एकदम सिंपल आणि इझी आहे। बघा, फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल। आपल्याला काय विचारलं आता, लेंथ ऑफ ॲन आर्क काय काढायचं, लेंथ ऑफ ॲन आर्क आपल्याला काढायचं आहे ऑफ अ सर्कल विच सबटेंडेड अँगल ऑफ 108। आता थीटा इज इक्वल टू काय बाबा तुमच्याकडं 108 डिग्री आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट, जो थीटा डिग्रीमध्ये त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा, नंतर काय झेंडावंदन आहे ते करायचं। पहिलं याला रेडियनमध्ये आणू। आता थीटा डिग्रीचा रेडियनमध्ये कसा आणायचा हा आपण मागच्या प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये बघितला आहे। तर 1.1च्या सगळ्या व्हिडिओज नीट बघून घ्या ते। बघा 108 इंटू पाय अपॉन 180, बघा जर तुम्हाला थीटाला रेडियनमध्ये आणायचं आहे तर काय करायचं, सरळ पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय जाणार, रेडियन होणार। मग आता थीटा इज इक्वल टू तुमच्याकडे काय झाला बघा, 108 आणि 180 हे 36च्या टेबलमध्ये येतात। 36 3 जा 108 आणि हा पाय आपल्या जागेवरती, आणि 36 5 जा 180 36 5 जा 180 येतात। म्हणजे थीटा तुमच्याकडे काय आला बाबा, 3 पाय अपॉन 5 रेडियन, हा झाला आपला थीटा। बरं बाबा, माझ्याकडे थीटा आला। आता थीटा आल्यानंतर दुसरी काय, रेडियस।
रेडियस काय दिलंय ॲट द सेंटर इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. म्हणजे हा जो तुमचा सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस आहे आर इज इक्वल टू किती दिले बाबा तुमच्याकडं 15 सेंटीमीटर. ओके, रेडियस तुम्हाला मिळाली. आता मला काय करायला सांगितलं लेंथ ऑफ ॲन आर्क. लेंथ ऑफ ॲन आर्क आपल्याला काढायचं. मग इथं लिहू लेंथ ऑफ ॲन आर्क. आपला फॉर्म्युला काय बाबा आर्क लेंथ ऑफ ॲन आर्कचा फॉर्म्युला काय बाबा आर थिटा, आर इंटू थिटा. ओके, हा फॉर्म्युला होता. आता आर काय बाबा रेडियस किती 15 सेंटीमीटर आहे. मग या ठिकाणी आपण 15 सेंटीमीटर लिहू. आणि थिटा काय बाबा 3π/5 आहे. मग या ठिकाणी इथं लिहायचं 3π/5. ओके, आता बघा काय होईल या ठिकाणी बघा 5 1 जा 5, 5 3 जा 15. मग आपल्याकडे काय आन्सर आलं बाबा बघा 3 × 3 3 × 3 आणि आपला हा पाय 3 3 जा 9π सेंटीमीटर. जी आर्क जी आहे ती तुमची कधी सेंटीमीटरमध्ये असते म्हणून 9π सेंटीमीटर हे या ठिकाणी आपलं उत्तर येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो मित्रांनो. एकदम सोपा आहे, फक्त फॉर्म्युला लिहायचा, विषय संपला. हा चॅप्टर खूप सोपा आहे. या चॅप्टरमध्ये चांगले मार्क आपल्याला मिळू शकतात. ओके, त्यामुळे 11th आपल्याला हा चॅप्टर समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलकडे आपण वळूयात. पुढचं जे आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 2. या 2 मध्ये काय दिलं बघा. इथे सुद्धा आपल्याला बाकी इतर बऱ्याच गोष्टी आहेत की रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. म्हणजे आर इज इक्वल टू बाबा काय माझ्याकडे 9 सेंटीमीटर मला दिलेलं आहे. आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. चला ओके, दुसरी गोष्ट फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ दिस सर्कल. या सर्कलचं काय करायचं फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क. परत आपल्याला लेंथ ऑफ ॲन आर्कच काढायचं आहे. ओके, सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. बघा याचा अर्थ काय. समजा माझ्याकडे सर्कल एक अशा प्रकारे एक लक्षात घ्यायचं या सर्कलचं हे सेंटर आहे. त्यांनी काय सांगितलं की मला एक आर्कची लेंथ काढायची आहे ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ आर्क्स. म्हणजे या ठिकाणी बघा लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे ही जी काही एक आर्क आहे समजा आपल्याकडे समजा या ठिकाणी AB जी आर्क आहे, ही जी आर्क आपल्याला या आर्कपासून तयार होणारी जी ही कॉर्ड आहे या कॉर्डची लेंथ केवढी आहे जेवढी रेडियस आहे तुमच्याकडं बरं का. समजा हा O आहे, जेवढी तुमची रेडियस आहे लेंथ रेडियसची तेवढीच तुम्हाला इथं ABची लेंथ तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. एक आता आपण काही गोष्टी समजून घेऊयात की बाबा बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या इन ट्रायंगल बरं का, इन ट्रायंगल AOB. याच्यात जर तुम्ही बघितलं की बाबा AO इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB आपल्याला सांगितलं बाबा गिवन की बाबा हे तिघं जण एकरूप आहे. म्हणजे ही रेडियस आणि ही AB जी आहे ना तिघं जण एकरूप आहे. मग तिघं इक्वल आहेत. मग तिघं जर इक्वल असेल तर देअरफॉर ट्रायंगल AOB काय झाला AOB इज इक्वलॅटरल ट्रायंगल. हा झाला इक्वलॅटरल ट्रायंगल. हा इक्वलॅटरल ट्रायंगल म्हणजे याच्या सगळ्या साईड इक्वल आहे आणि इक्वलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे त्याचे सगळे अँगल पण इक्वल असतात. सगळे अँगल म्हणजे OAB सगळे अँगल इक्वल. म्हणजे हा जो अँगल आहे 60 डिग्रीचा सगळे अँगल इक्वल असतात आणि 60 डिग्रीचे असतात सगळे. ओके, सो मग आपण या ठिकाणी म्हणू की बाबा देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू काय बाबा 60 डिग्री. म्हणजेच तुमचा थिटा देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती 60 डिग्री. आता या डिग्रीचं रेडियनमध्ये आणा. लक्षात आलं थिटा 60 डिग्री कसा आला तर हे लक्षात आलं. आता या थिटा जो रेडियनमध्ये डिग्रीमध्ये त्याला रेडियनमध्ये आणा आणि मग पुढे जा. मग 60 इंटू रेडियनमध्ये आणण्यासाठी π/180ने आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे हा भाव झाला तुमचा रेडियनमध्ये. π/180ने मल्टिप्लाय केलं की हे सगळं जे कॅल्क्युलेशन ते आपलं रेडियनमध्ये होईल. आणि मग आता यानंतर मग आपण पुढे आपण सॉल्व करायला जाऊयात. बघा पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी 60 आणि 180 या दोघांना सुद्धा कितीने डिवाइड करू शकतो 60ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, सगळ्यांना 60ने डिवाइड केला. 60 1 जा 60 63 जा बघा 60 1 जा 60 63 जा 180. म्हणजे आपल्याकडे काय उत्तर आलं की थिटा इज इक्वल टू मला मिळाला π/3 रेडियन. ठीक आहे, थिटा π/3 रेडियन आणि आपल्याला रेडियस मिळाले 9 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ ॲन आर्क आपण या ठिकाणी काढूया. लेंथ ऑफ ॲन आर्क. ओके, आर्कची लेंथ काढायचा फॉर्म्युला काय आर थिटा. ओके, आपण मगाशी बघितलं आर किती आहे बाबा 9 सेंटीमीटर आहे इंटू थिटा किती बाबा π/3 आहे. आता काय होईल 3 3 जा 9 म्हणून या ठिकाणी काय आलं बाबा 3π सेंटीमीटर झाला. तर इतका सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आता हे रब करूयात आपण आणि थोडंसं पुढे जाऊ. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघू. बघा थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला काय दिलं या ठिकाणी बघा की आपल्याला दिलेलं आहे की फाइंड द अँगल इन डिग्री. आता आपल्याला काय करायचं अँगल काढायचा म्हणजे थिटा. फाइंड द अँगल म्हणजे आता तुम्हाला थिटा दिलेला नसेल थिटा काढायचा अँगल काढायचा आहे.
इन डिग्री सबस्टेंडेड ॲट सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. म्हणजे आर्कची लेंथ जी आहे ती दिलेली आहे, लेंथ ऑफ ॲन आर्क. आर्कची जी लेंथ आहे ती आपल्याला लेंथ म्हणजे यस इज इक्वल टू किती दिले बाबा 15 सेंटीमीटर दिले. ओके, इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. आणि सर्कलची जी काय रेडियस आहे, रेडियस किती 25 सेंटीमीटर आहे. आर इज इक्वल टू बाबा इथं लिहू की 25 सेंटीमीटर, रेडियस 25 आणि लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू आपल्याला किती दिले 15 सेंटीमीटर. थिटा काढायचा. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो की आपल्याला आता थिटा जो आहे तो डिग्रीमध्ये काढायचा, काढू त्याला डिग्रीमध्ये. पण पहिला आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, यस इज इक्वल टू आर थिटा. यस म्हणजे काय, लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू आर थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. आपण मगापासून हाच फॉर्म्युला वापरतोय. आता यस म्हणजे लेंथ ऑफ ॲन आर्क किती दिले बाबा, लेंथ ऑफ ॲन आर्क 15 दिले, 15 आपल्याला दिलेली आहे. आणि इज इक्वल टू रेडियस किती दिले 25 सेंटीमीटर दिले. इंटू थिटा काय करायचा आहे, काढायचा आहे. आता बघा 15 आपल्या जागेवरती 25 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय इज इक्वल टू थिटा. मग थिटा इज इक्वल टू किती आला 5 3 जा 15 आणि 5 5 जा 25. म्हणजे थिटा हा रेडियनमध्ये आला. हा जो तुम्हाला थिटा मिळणार आहे, लक्षात घ्या, हा थिटा कशामध्ये मिळणार आहे, रेडियनमध्ये मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की थिटा आपल्याला रेडियनमध्ये मिळणार. आता ह्या रेडियनमधल्या थिटाला आपल्याला कशामध्ये आणायचं आहे, डिग्रीमध्ये आणायचं आहे. ओके, मग रेडियनचा डिग्री करण्यासाठी आपण काय करतो बाबा 3/5ला कशाने मल्टिप्लाय करणार, 180/π ने मल्टिप्लाय करणार. त्यावेळेस हा जो रेडियनमधला आहे तो कशामध्ये येणार, डिग्रीमध्ये येणार. लक्षात आलं, रेडियनमधला थिटा डिग्रीमध्ये आणण्यासाठी 180/π ने मल्टिप्लाय करावं लागतं. बघा, डिग्री टू रेडियन करण्यासाठी π/180 ने आणि रेडियन टू डिग्री करण्यासाठी 180/π ने. लक्षात घ्यायचं. 5 ने 180ला डिवाइड केला, 5 ने 180ला डिवाइड केला की 36 आलं. म्हणजे 3 × 36 डिवायडेड बाय पाय वरती आपलं आलं डिग्री. लक्षात आलं. आता 36 3 × 36 3 जा किती झालं आपल्याकडे 108/π डिग्री. हे अशा प्रकारे आपल्याकडे आन्सर येईल. किंवा एखाद्याला वाटलं की बाबा या ठिकाणी असं करा की बाबा 108/π ची व्हॅल्यू किती बाबा 22/7 घ्या किंवा 3.14 वाटलं तरी चालेल. 7 खाली येतो गेला वर, मग 108 × 7 डिवायडेड बाय 22. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला 22 ने डिवाइड करा. किंवा एक काम करा सध्या की या 108ला 22 ने डिवाइड करू शकत नाही, 2 ने दोघांना डिवाइड केलं तर किती झालं, 108च्या हाफ किती झाले बाबा, 2 ने डिवाइड केलं तर 108च्या हाफ आपल्याकडे झाले 54 × 7 डिवायडेड बाय 11. याला पण 2 ने डिवाइड केलं तर 11 आलं. आता 54 7 किती बाबा 7 × 28 7 आले 2 7 5 35 36 37 378 डिवायडेड बाय 11. आता 11 ने काय करा 378ला डिवाइड करा. 11 3 जा 33. ओके, 37 मधून 3 गेले किती राहिले बाबा तुमच्याकडे 48. 11 4 जा 44. काय आलं बाबा 4 आला, पॉईंट दिला 0. परत 11 3 जा 33. परत 7 आला 0 घेतला. परत 11 6 जा म्हणजे 34.36 वगैरे आपल्याकडे येतील. 34.36 डिग्री वगैरे अशा प्रकारे येईल. तुम्ही बघा या ठिकाणी इथपर्यंत पण चालू शकतं. थिटाची व्हॅल्यू तुम्ही पायची व्हॅल्यू जर तुम्ही 22/7 घेतली तर तुमच्याकडे 34.36 येईल. किंवा एखादा म्हटला मला पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायचे, मग 3.14 घे. पायची व्हॅल्यू 3.14 घेऊन सुद्धा तुमच्याकडे आन्सर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदा उत्तर आपण चेक करू बरोबर आहे का बाबा, म्हणजे कसं गडबड नको. ठीक आहे, बरोबर आहे, काय विषय नाही, दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. तर यानंतर मित्रांनो आता थोडंसं पुढे जाऊयात. 4 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. हे आता याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. बघा यामध्ये 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा थोडासा आपल्याला विचार करणारा क्वेश्चन आहे, थोडासा विचार करायला लावणार आहे की अ पेंडुलियम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. आता बघा पेंडुलियम म्हणजे तुम्ही घड्याळ बघा, घड्याळ काही घड्याळ असतात बघा अशी, त्या घड्याळामध्ये अशा प्रकारचं एक हे असतं बघा, अशा प्रकारे एक पेंडुलियम असतं आणि ते असं गोल असं फिरत असतं ते घड्याळामध्ये अशा प्रकारे पेंडुलियम बघा, त्याला आपण म्हणतो. तर हे जे समजा पेंडुलियम आहे तुमच्याकडं पेंडुलियम, तर याच्यामध्ये समजा हे अशा प्रकारे फिरतंय, इथून असं ते फिरतंय. ओके, आणि याची जी लेंथ आहे ती किती दिली बाबा 14 सेंटीमीटर. ओके, 14 सेंटीमीटर दिले आणि ती कुठल्या किती अँगलमध्ये 18 डिग्रीच्या अँगलमध्ये, म्हणजे तुमचा जो अँगल आहे हा 18 डिग्रीपर्यंतच ती फिरते असे पेंडुलियम. ओके, 18 डिग्रीपर्यंत. ओके, तर ही जी लेंथ आहे आपल्याला काय करायचं सांगितलं, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. ओके, मग तर याचं फाइंड द लेंथ ऑफ आपल्याला काय करायचं, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे काय करायचं, लेंथ ऑफ पेंडुलियम्स पाथ. ओके,
त्याची लेंथ काढण्यासाठी आता ही एक आर्क झाली, याची लेंथ म्हणजे काय आर्कचा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागणार इज इक्वल टू त्याला म्हणा बाबा एस समजू आपण आणि इज इक्वल टू आर थिटा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागणार। आता इथं आर काय बाबा रेडियस दिले बाबा, ही जी लेंथ आहे म्हणजे रेडियस आर इज इक्वल टू मला किती दिले बाबा 14 सेंटीमीटर आणि थिटा जो आहे आपला थिटा किती दिला 18 डिग्री, थिटा इज इक्वल टू 18 डिग्री। आता या डिग्रीला रेडियनमध्ये करण्यासाठी तुम्ही काय करता 18 इंटू पाय अपॉन 180 ने आपण मल्टिप्लाय करतो। ओके पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा डिग्रीचं रेडियन झालं। आता काय होईल बाबा 18 1 जा 18 18 10 जा 180 म्हणून पाय अपॉन 10 कारण 18 10 जा 180 पाय अपॉन 10 रेडियन। ओके झालं। मग आता इथं आर किती बाबा तुमचा 14 सेंटीमीटर होता इंटू थिटा किती आहे तुमच्याकडे बाबा पाय अपॉन 10 आहे, या ठिकाणी लिहा पाय अपॉन 10। आता 10 ने 14ला जर डिवाइड केला किंवा इथं दोन तुमच्याकडं या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, या ठिकाणी इथं जर तुम्ही एक विचार केला इथं पायची व्हॅल्यू वगैरे टाकून बघा 14 आणि या दोघांना जर विचार केला तर दोघांना कशाने 2 ने डिवाइड केला बघा 2 ने जर डिवाइड केला तर 2 7 जा पाय आणि 2 5 जा झालं। आता पायची व्हॅल्यू काय असते आपल्याकडं 7 इंटू पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 डिवायडेड बाय 5। आता याच्यातले 7 गेले मग काय झालं बाबा 22 अपॉन 5। आता 22ला 5 ने डिवाइड केलं तुम्ही समजा 22 डिवायडेड बाय 5 5 4 जा 40 2 आले 0 घेतला पॉईंट परत 5 4 जा 40 म्हणून या ठिकाणी किती आलं 4.4 सेंटीमीटर असा तो एवढाच पार्टमध्ये हा जो आहे तो फिरत राहणार आहे। तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन होता 4th नंबरचा तो सुद्धा लेंथवरती आधारित होता। ओके आता यानंतर आपण काय करू पुढचा जो काही क्वेश्चन्स आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात 4 पर्यंतचे क्वेश्चन बघितले। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढचे प्रश्न बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। आज आपण क्वेश्चन नंबर 1 to 4 घेतलाय आणि इथून पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात। बाय सर्वांना धन्यवाद। रोज आपण मित्रांनो एक व्हिडिओ बघू आणि जास्त डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करू परंतु खूप सारी गणितं नाहीत 3-4 गणितं घेऊ जेणेकरून लोड नाही येणार डोक्यावरती। बाय धन्यवाद।